हायड्रोजन दिसतंय सर तुम्हाला? हायड्रोजन दिसतंय का नाही दिसत? इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. कुठला एलिमेंट आहे? याच्यावर चार्ज निगेटिव्ह असणार का पॉझिटिव्ह? माझ्यावर चार्ज, आता समजा मी हायड्रोजन आहे ना, मी आलो याच्यासोबत कंबाईन झालो बरोबर, ऑलरेडी याच्यावर निगेटिव्ह चार्ज असणार, माझ्यावर कुठला येणार आहे? मग माझी तेव्हा ऑक्सिडेशन स्टेट +1 असणार का -1? आले एवढे लक्षात? म्हणजे व्हेन हायड्रोजन कंबाइन्स विथ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट देन हायड्रोजन शोज +1 ऑक्सिडेशन. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट आहे. कुठला एलिमेंट आहे? कुठला एलिमेंट आहे? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे काय? ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड. ओके, नाउ that element or atom contains positive charge, then hydrogen having which charge? Negative or positive? Negative असणार. याच्यासोबत +1 दाखवलं ना मी, याच्यासोबत -1 दाखवणार. काय दाखवणार? आले एवढं लक्षात? रेडॉक्स रिएक्शन आहे. चॅप्टरचं नेम काय आहे? सर रेडॉक्स रिएक्शन मध्ये दोन शब्द, एक रेड आहे आणि एक कोण आहे? ऑक्स. रेड म्हणजे असणार आहे मुलांनो रिडक्शन. रेड म्हणजे काय असणार आहे? ऑक्स म्हणजे असणार आहे ऑक्सिडेशन. ऑक्स म्हणजे काय असणार आहे? एक असा रिएक्शन ज्याच्यामध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन हे सायमल्टेनियसली होतं, त्या रिएक्शनला कुठली रिएक्शन म्हणतो आपण? रेडॉक्स रिएक्शन असं म्हणतो. सर रिडक्शन आणि ऑक्सिडेशन म्हणजे काय ते अगोदर सांगा. 4-5 डेफिनेशन सांगणार आहे, व्यवस्थित लक्ष द्या. सुरुवातीला ऑक्सिडेशन बघणार, काय बघणार आहे? त्याच्यानंतर रिडक्शन बघणार, काय बघणार आहे? आता ऑक्सिडेशन, त्याचं नावच ओढून सांगतोय की मला ऑक्सिजन पाहिजे, मला ऑक्सिजन पाहिजे, म्हणजे गेन ऑफ ऑक्सिजन जे असणार त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणणार का रिडक्शन म्हणणार आहे? म्हणजे सर ज्या वेळेस ऑक्सिजनचा गेन होतो त्याला आम्ही रिडक्शन म्हणतो का ऑक्सिडेशन? ऑक्सिडेशन. आणि ज्या वेळेस हायड्रोजनचा गेन होतो त्यावेळेस त्याला आम्ही काय म्हणतो सर? रिडक्शन. एवढी गोष्ट कळाली? सर रिडक्शन मध्ये गेन हायड्रोजनचा होतो, ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिजनचा गेन होतो सर. मग इकडे जर का गेन ऑफ ऑक्सिजन होत असणार तर लॉस ऑफ काय होणार आहे? ऑक्सिजन. इकडे जर का गेन ऑफ हायड्रोजन होत असणार तर इकडे लॉस ऑफ काय होणार आहे? दोन डेफिनेशन्स क्लिअर झाले. अजून एक ट्रिक लक्षात ठेवायची, आय थिंक मी तुम्हाला सांगितली पण असणार. LOAN काय लक्षात ठेवायचे? LOAN काय लक्षात ठेवणार आहे? L म्हणजे काय असणार सर? लेफ्ट साइड. L म्हणजे काय असणार आहे? त्याच्यानंतर L म्हणजे काय असणार आहे सर? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. L म्हणजे काय असणार आहे? सर O म्हणजे काय असणार आहे? ऑक्सिडेशन. O म्हणजे काय असणार आहे? A म्हणजे काय असणार सर? एनोड. A म्हणजे काय असणार आहे? सर तुम्हाला सांगायचं काय? लेफ्ट साइडला एनोड असतो का नसतो? एनोडवर ऑक्सिडेशन होतं का नाही होत? आणि ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन असतो का नसतो? एक मार्गक्रमण कळाला तुम्हा सर्वांना? लेफ्ट साइडला एनोड असणार, एनोडचं ऑक्सिडेशन होणार, ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होणार. म्हणजे तिसरी एक नवीन डेफिनेशन कळाली की ज्यावेळेस लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतं त्यावेळेस त्याला आम्ही काय म्हणतो सर? सर जर का लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं तर ऑक्सिडेशन म्हणत असणार, तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालं तर काय म्हणणार आहे? एवढं गोष्ट कळाली. 3 डेफिनेशन्स क्लिअर झाल्या सर्वांना. गेन ऑफ ऑक्सिजन, गेन ऑफ हायड्रोजन, लॉस ऑफ ऑक्सिजन, लॉस ऑफ हायड्रोजन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. सर नेक्स्ट मुलांना इथे बघा लक्ष द्या. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं तर त्याला आम्ही काय म्हटलं सर? ऑक्सिडेशन. काय म्हटलं त्याला आम्ही? ऑक्सिडेशन. सर इलेक्ट्रॉन लॉस होतोय सर, इलेक्ट्रॉन्स काय होतोय? परंतु इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटम काय होणार आहे सर? या वर्षीचा एक्सपेक्टेड प्रश्न आजपर्यंत आला नाही आणि कोणाचा फोकस जात नाही याच्यावर. ज्यावेळेस येऊ शकतो प्रश्न, ज्यावेळेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटम गेन होतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? ऑक्सिडेशन. काय म्हणतो त्याला आपण? सर मग इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटम गेन झाला तर इथं काय होणार? इलेक्ट्रॉन निगेटिव्हच्या जागेवर पॉझिटिव्ह करा, म्हणजे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एटमचा काय होणार सर इथं? गेन होणार. कळलं एवढं सर्वांना? नेक्स्ट सर इथं जर का इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटमचा गेन होतो तर लॉस कसला होणार सर? इलेक्ट्रोनिगेटिव्हचा होणार ना, ऑब्वियसली गोष्ट आहे ना. इथं गेन इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटमचा होतोय, मग इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एटम जो असणार त्याचा काय होणार इथं? लॉस. किती डेफिनेशन झाल्या सर? एवढं कळालं? सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन मुलांना, ज्या वेळेस ऑक्सिडेशन स्टेट वाढते ना, समजा आता +2 चं रूपांतर +3 मध्ये झालं, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट वाढले का कमी झाले? आणि ज्या वेळेस ऑक्सिडेशन स्टेट वाढते तेव्हा त्याला म्हणत असतो आपण ऑक्सिडेशन. काय म्हणतो? आता तेच +3 चं +2 झालं, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट कमी झाले का वाढले? तेव्हा त्याला म्हणतो आपण रिडक्शन. काय म्हणतो? म्हणजे सर आम्हाला किती डेफिनेशन कळाल्या? मुख्य 6 डेफिनेशन कळाल्या. किती कळाल्या? 6 च्या 6 सांगता येणार. सर प्रश्न कसा येऊ शकतो? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग ऑक्सिडेशन इज करेक्ट? 4 डेफिनेशन देऊन दिल्या, 3 डेफिनेशन दिल्या, चौथा ऑप्शन ऑल ऑफ दिस दिलं, तिन्ही बरोबर दिल्या. मग ऑप्शन कुठलं सिलेक्ट करणार? ऑल ऑफ दिस करणार.
कधी करता येणार ज्यावेळेस डेफिनेशन माहित असणार, अन्यथा येणार का? एकदा बोला, ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशन म्हणजे गेन ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ हायड्रोजन, ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट वाढणे, ऑक्सिडेशन म्हणजे इलेक्ट्रॉनचा लॉस होणे, ऑक्सिडेशन म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटमचा गेन होणे, ऑक्सिडेशन म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एटमचा लॉस होणे. किती डेफिनेशन झालं सर? 6. आल्या मुलांना लक्षात सर्वांना? काही डाऊट शंका आहे? समजतंय सर्व? नेक्स्ट ऑक्सिडेशन नंबर. काय फाइंड करायचे नियम बघायचे आता आपल्याला. ऑक्सिडेशन नंबर काय फाइंड करायचे नियम बघायचे आपल्याला. सर आता ऑक्सिडेशन नंबर कोणाकोणाचे येणार सर यावर्षी प्रश्न सांगतो. 3-4 एक्झाम्पल सांगतो. या 3-4 पैकी एक येण्याची शक्यता आहे, परंतु मी सर्व एलिमेंटची कशी काढतो ते सांगणार. एक एक्सपेक्टेड क्वेश्चन कुठला आहे सर? 3 एक्सपेक्टेड क्वेश्चन सांगतो. एक आहे K2Cr2O7. काय येणार? K2Cr2O7. KMnO4 काय येणार आहे? HClO4. H2O7. पहिलं प्राधान्य याला मिळणार, दुसरं प्राधान्य याला मिळणार, तिसरं प्राधान्य याला मिळणार, चौथं प्राधान्य याला मिळणार. या चारींपैकी एक येण्याची जवळपास 80 ते 90% संभावना आहे. सर म्हणजे फक्त हेच करायचं का नाही? सर्व नियम सांगतो त्याच्यानुसार सर्व काढू शकतो. लक्ष द्या. कुठलाही एलिमेंट जो असतो त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही नेहमी 0 असते. किती असते? सर आम्ही कसं आयडेंटिफाय करू? हा O आहे का नाही, हा दुसरा O आहे का नाहीये, O कंबाईन होऊन O2 तयार झाला का नाही. जेव्हा एक एटम त्याच्या सारख्या असणाऱ्या एटम सोबत कंबाईन होतो, कॉम्बिनेशन होतं, त्यावेळेस एलिमेंटची निर्मिती होते. निर्मिती होणे म्हणजे S2 एलिमेंट आहे का सर? हो. O3 एलिमेंट आहे का सर? हो. S8 एलिमेंट आहे का सर? हो. N2 एलिमेंट आहे का सर? हो. C2 एलिमेंट आहे का? S2 एलिमेंट आहे का? F2 एलिमेंट आहे का? Cl2 एलिमेंट आहे का? Br2 एलिमेंट का? I2 एलिमेंट आहे. सर्व काय का तर सारखे सारखे आयटम्स कंबाईन होत आहे का नाही होत. मग या प्रत्येकाचे ऑक्सिडेशन स्टेट काय घेणार सर आम्ही? 0. आलं एवढं लक्षात. पहिला नियम काय सांगितला मी? एलिमेंटचे ऑक्सिडेशन स्टेट एक असते, निगेटिव्ह असते का 0? आलं एवढं लक्षात. सेकंड मोनो एटॉमिक आयन्स. कुठले आयन्स आहे? मोनो एटॉमिक. आता जसं की ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन एटम इन मोनो इज इक्वल टू चार्ज ऑन आयन. मुलांना मोनो एटॉमिक म्हणजे काय की जेव्हा एकटा आयन असतो, उदाहरणार्थ Mn+2 काय Mn च्या डोक्यावर किती चार्ज आहे तेवढी त्याची ऑक्सिडेशन स्टेट असणार. किती आले म्हणजे Cr च्या डोक्यावर किती चार्ज आहे? +3. मग ज्याच्या डोक्यावर जेवढा चार्ज तेवढी त्याची ऑक्सिडेशन स्टेट. Mn च्या डोक्यावर +3 तर ऑक्सिडेशन स्टेट +2 झाली का +3 झाले? I च्या डोक्यावर मायनस चार्ज आहे म्हटल्यावर -1 झालं का -2 झालं? आलं एवढं लक्षात सर्वांचं. 2 नियम का आले? पहिला नियम एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट 0 असणार का नसणार. दुसरा नियम काय कळाला सर आम्हाला? मोनो एटॉमिक एटम म्हणजे एकटा एटम आहे, त्याच्या डोक्यावर जेवढा चार्ज आहे ती चार्ज एवढीच त्याची ऑक्सिडेशन स्टेट असणार. नाही समजलं? ऑक्सिजनची जनरल ऑक्सिडेशन स्टेट असते -2. किती असते? परंतु काही एक्सेप्शन्स आपल्याला बघायचं आहे. हा प्रश्न येणार आहे यावर्षी. अजून कुठला येणार सर? अजून एक येणार KO2 चा. कुठला येणार आहे? KO2 चा. मी एक गोष्ट सांगतो ती नेहमी लक्षात ठेवायची. लक्ष द्या. ऑक्सिजनची जनरल ऑक्सिडेशन स्टेट किती सांगितली मी? -2 सांगितली का नाही? -2 सांगितली ना. पण -2 व्यतिरिक्त देखील प्रज्वल दुसऱ्या 2 ऑक्सिडेशन स्टेट्स असतात. त्या कुठल्या असतात? +2 कुठली असते? आणि -1/2. अजून कुठली असते? सर एक्झाम्पल द्या. ठीक आहे. OF2. काय एक्झाम्पल दिले मी तुम्हाला? फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन होल पिरियोडिक टेबल. म्हणजे 118 एलिमेंट जे आहे त्या सर्वांमध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणारा एलिमेंट फ्लोरीन आहे. कोण आहे? आणि फ्लोरीन ग्रुप 17 जो असतो त्याची ऑक्सिडेशन स्टेट -1 असते. किती असते? हे काय सांगितलं समजलंय? थोडे काही नियम सांगतो मी माझ्या पद्धतीने, तेवढे लक्षात ठेवा. ग्रुप फर्स्ट दिसतोय सर्वांना? ग्रुप पहिला आहे ना?
+1 ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे? ग्रुप दुसरा आहे ना +2 ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे? ग्रुप 17वा आहे ना 17वा फिर कॉल करने बाहर है आंटी क्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन -1 ऑक्सिडेशन स्टेट किती? ग्रुप 16 आहे ना ऑक्सिजन सल्फर सेलेनियम टेलुरियम पोलोनियम आहे का नाही ग्रुप 16वा त्याला म्हणणार त्याचे ऑक्सिडेशन स्टेट असणार -2 किती असणार आहे? ग्रुप फर्स्ट ची +1 ग्रुप सेकंड ची +2 ग्रुप 16 ची -2 ग्रुप 17 ची -1 आलं एवढं लक्षात मी काय सांगितलं समजलं? मग आता लक्ष द्या क्लोरीन कुठल्या ग्रुपला बिलॉंग करतो? 17वा क्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन एका क्लोरीनची -1 ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे तुम्हाला आणि मला पण मान्य आहे एका फ्लोरीनची -1 असणार 2 फ्लोरीन आहे -2 आली का नाही बरोबर मग जर का थोडा कॉमन सेन्स केला तर फ्लोरीनवर -2 आली तर ऑक्सिजनवर किती येणार? +2 येणार का नाही येणार? टू बॅलन्स द चार्ज टू इक्वलाइज द चार्ज येणार का नाही येणार? म्हणजे ऑक्सिजन डायफ्लोरेटच्या केस मध्ये OF2 च्या केस मध्ये ऑक्सिजनची ही ऑक्सिडेशन स्टेट -2 नसते +2 असते किती असते? आलं एवढं लक्षात? सर अजून काय एक्सेप्शन आहे KO2 पोटॅशियम सुपर ऑक्साइड कोण आहे? आधी पोटॅशियम सुपर ऑक्साइडचा वापर कुठे केला जातो ते मुलांना समजून घ्या तुम्हा सर्वांना व्हेंटिलेटर माहिती आहे तेच व्हेंटिलेटर ज्याच्यामुळे कोविडला लाखो लोकांचा जीव गेला त्याच्यानंतर आपल्याला कळालं की भारतामध्ये आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करणं किती गरजेचं आहे त्याच व्हेंटिलेटर मध्ये KO2 चा वापर केला जातो अनेक वेळेस KO2 मध्ये O2 आहे मग ऑक्सिजन देण्यासाठी KO2 चा वापर नाही करणार का आपल्याला पाण्यामध्ये जाताना श्वास घेता येत नाही लाईक अ फिश म्हणून आपण काय करतो सिलेंडर्स घेऊन सब डायव्हर्स डाईव्ह करतो मग अनेक वेळेस तिथं फक्त ऑक्सिजन असतो का सर बिलकुल नाही KO2 असतो तिथं काय असतो अनेक वेळेस गिर्यारोहण करताना माउंट एव्हरेस्ट चढताना वगैरे वगैरे जसं जसं अल्टिट्यूड वाढतो तसं तसं ऑक्सिजनचं सॅच्युरेशन कमी होतं आणि ऑक्सिजनचं सॅच्युरेशन कमी झाल्यामुळे डिझीनेस गिडीनेस डिस्पनिया अशी सिम्पटम्स दिसतात सर डिस्पनिया म्हणजे अनेक वेळेस म्हाताऱ्या लोकांना होतं की सारखं सारखं चाललं की थांबतात थोडं एक एक्झाम्पल देतो फ्रॉग असतो काय असतो बेडूक असतो बरोबर तो उड्या उड्या कंटिन्यू मारत नाही तो 5 उड्या मारल्यानंतर थोडं थांबतो असं का होतं सर 3 चेंबर डार्ट आहे किती चेंबर डार्ट आहे आता आपल्यामध्ये 4 चेंबर डार्ट आहे किती चेंबर डार्ट आहे त्या 4 चेंबर मध्ये 2 चेंबर मध्ये एकदम प्युअर ब्लड आहे आणि 2 चेंबर मध्ये डिऑक्सिजनेटेड ऑक्सिजन नसलेलं ब्लड आहे परंतु हा जो बेडूक असतो त्याच्यामध्ये 3 चेंबर डार्ट आहे ऑक्सिजनेटेड ऑक्सिजन असणारा आणि ऑक्सिजन नसणारा ब्लड एकत्र राहतं मग तसं राहिलं तर ऑक्सिजन पाहिजे तेवढं मिळणार का त्याला मग त्याच्यामुळे तो उड्या मारतो 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 त्याच्यानंतर तो काय होतो थांबतो अजून एक डिसीज असतो तो सांगत नाही मी तुम्हाला हार्टला होल पडलं असं म्हटलं जातं हृदयाला होल पडला असं म्हटलं जातं कशामुळे होतं ते समजा हा एक कप्पा आहे समजा सांगतो मी थोडं विषय हा एक कप्पा आहे हा दुसरा कप्पा आहे त्यांच्यामध्ये एक आहे का ओपनिंग ते अनेक वेळेस नसतं त्याच्यामुळे दोन्ही ब्लड मिक्स झाले काय फ्रॉग सारखी केस झाले नेहमी तशा पेशंट मध्ये बघायचं पल्स चेक करायचे 3 बोट्स न्यायचे नॉर्मल पेक्षा एवढे जबरदस्त पल्स रेट असतात ना धक 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 एवढी पल्स रेट असते हार्ट पण बघायचं किती फास्टली KO2 चा वापर कुठे केला जातो एवढं आलं लक्षात माउंटेनर्स करणार का सब डायव्हर्स करणार का व्हेंटिलेटर मध्ये करणार का KO2 ला सुपर ऑक्साइड बनणार का पेरोक्साइड बनणार ऑक्सिजनच्या 3 ऑक्सिडेशन स्टेट असतात एक म्हणजे +2 -2 -1/2 आणि चौथी अजून असते -1 काय असते सर कसं लक्षात ठेवा मी सांगतो +2 कधी असणार सर OF2 च्या केस मध्ये कोणाच्या केस मध्ये असणार आहे एवढं आलं
-2 कधी असणार सर? नॉर्मल ऑक्साईडच्या केस मध्ये. कोणात असणार आहे? सर -1/2 कधी असणार? KO2 च्या केस मध्ये. कोणाच्या केस मध्ये असणार? याला काय म्हणतो सर आम्ही? सुपर ऑक्साईड. काय म्हणतो? सर -1 कधी असणार? पेरोक्साईडच्या केस मध्ये. कोणाच्या केस मध्ये असणार आहे? पेरोक्साईड म्हणजे काय? H2O2. काय सर? म्हणजे H2O2 च्या केस मध्ये ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट -1 -1/2 -2 +2. सर्व प्रश्न येतात इथूनच आहे. आलं? हायड्रोजन काय? हायड्रोजन जो असतो तो मुलांना 2 ऑक्सिडेशन स्टेट शो करतो. किती ऑक्सिडेशन स्टेट शो करतो? तुम्हाला दिसतंय का? इकडे येऊन दिसतंय का नाही दिसत? हायड्रोजन हा 2 ऑक्सिडेशन स्टेट शो करतो. कुठल्या ग्रुपला आहे हायड्रोजन? पहिल्या का दुसऱ्या? हायड्रोजन कुठल्या ग्रुपला आहे? पहिल्या का दुसऱ्या? मग +1 ऑक्सिडेशन स्टेट हवे ना हायड्रोजन पहिल्या ग्रुपला आहे. मग एकदा तो +1 शो करतो आणि एकदा तो -1 शो करतो. एकदा काय शो करतो तो आणि एकदा काय शो करतो तो? समजा सर हायड्रोजन आहे. सर काय? हायड्रोजन दिसू दे ना पब्लिकला. हायड्रोजन दिसतंय सर तुम्हाला? हायड्रोजन दिसतंय का नाही दिसत आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. कुठला एलिमेंट आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्ह. याच्यावर चार्ज निगेटिव्ह असणार का पॉझिटिव्ह? माझ्यावर चार्ज. आता समजा मी हायड्रोजन आहे ना, मी आलो याच्या सोबत कंबाईन झालो बरोबर. ऑलरेडी याच्यावर निगेटिव्ह चार्ज असणार. माझ्यावर कुठला येणार आहे? मग माझी तेव्हा ऑक्सिडेशन स्टेट +1 असणार का -1? आलं एवढं लक्षात? म्हणजे व्हेन हायड्रोजन कंबाइन्स विथ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट देन हायड्रोजन शोज +1 ऑक्सिडेशन. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट आहे. कुठला एलिमेंट आहे? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. कुठला एलिमेंट आहे? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे काय? ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड आहे. ओके. नाउ that element or atom contains positive charge, then hydrogen having which charge? Negative or positive? Negative असणार. याच्यासोबत +1 दाखवलं ना मी, याच्यासोबत -1 दाखवणार. काय दाखवणार? आलं एवढं लक्षात? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह सोबत इलेक्ट्रोपॉझिटिव्ह का बिलकुल नाही. इलेक्ट्रोनिगेटिव्ह सोबत -1 का +1 आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह सोबत इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह सोबत आले एवढं लक्षात? हॅलोजनची सांगितली मी वजा 1 असणार का नसणार? ग्रुप 17 चे कंपाऊंड्स. कंपाऊंड्स काय असणार पुढे सांगतो. आयन्स ते पण पुढे सांगतो. चला आता एक ट्रिक बघून घेऊ आपण. इझिली कुठले ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करू शकतो. सर्वांच्या आले लक्षात? एकदा रिवाइज करून घेऊ. रूल्स टू असाइन ऑक्सिडेशन स्टेट. पहिला नियम काय सांगितला आपण? एलिमेंटचे ऑक्सिडेशन स्टेट 0 असणार का नसणार? दुसरा नियम काय सांगितला मी? एलिमेंटचे ऑक्सिडेशन स्टेट 0. मोनो एटॉमिक मध्ये जेवढा चार्ज तेवढे ऑक्सिडेशन. तिसरा नियम काय सांगितला मी तुम्हाला? ग्रुप फर्स्ट ची ऑक्सिडेशन स्टेट +1, ग्रुप सेकंड ची +2, ग्रुप 16 ची -2, ग्रुप 17 ची -1. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट 4 असतात. किती असतात? -1 असणार, -2 असणार, 2 असणार, -1/2 असणार. ओके एवढं कळालं? नेक्स्ट काय सांगितलं सर तुम्ही? कंपाऊंडची ऑक्सिडेशन स्टेट जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. एवढं कळालं तुम्हाला सर्वांना? सर आता डायरेक्ट एक्झाम्पल घेऊ. 4 एक्झाम्पल घेऊ. एकदम कठीण घेऊ. एवढे लहान मुलांची गोष्ट करण्या एवढा वेळ आपल्याकडे नाही. हे पण सांगतो. KMnO4 काय घेतलं आपण? आणि दुसरं घेतलं आपण K2Cr2O7 काय घेतला? आणि तिसरा घेऊया आपण SO4-2 काय घेणार आहे? इथं प्रत्येक टाइपचा प्रश्न कव्हर होणार. याच्यामध्ये H ची ऑक्सिडेशन स्टेट विचारली कसली? यामध्ये Mn काय?
आणि याच्यामध्ये Cr ची कसली विचारले ज्याची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करायची असते त्याला x कन्सिडर करावे आले एवढं. आता तुम्हीच सांगा के कुठल्या ग्रुप मध्ये पहिल्या का दुसऱ्या पहिल्या ग्रुप मध्ये ना मग +1 आली का -1 आली ऑक्सिडेशन स्टेट. मग इथं मी 1 लिहिला त्याच्यानंतर काय करायचं प्लस करायचं Mn ची शोधायची म्हटल्यावर त्याला काय कन्सिडर केला मी x. त्याच्यानंतर पुन्हा प्लस करा ऑक्सिजन किती 4 का 2 आहे ऑक्सिजनची नॉर्मल ऑक्सिडेशन स्टेट -2 असते का नसते असते. मग इंटू मी -2 केलं आणि इज इक्वल टू काय करायचा डोक्यावर काही सुद्धा चार्ज नसला तेव्हा 0 लिहायचं. समजतंय ना काय जास्त ओव्हरलोड होतोय. आता अनेक विद्यार्थी काय करणार या 1 ला जाऊ देणार 1 चा काही फरक पडत नाही बिलकुल असं करायचं नाही. 1 + x प्लस मायनस मायनस 4 दुने इज इक्वल टू 1 वजा 8 काय होणार आहे -7 इज इक्वल टू x इज इक्वल टू +7 Mn ची ऑक्सिडेशन स्टेट प्लस. अरे समजलं सर्वांना काय डाऊट येत परत तुम्हाला शकतो. K2Cr2O7 आहे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. K2Cr2O7 मधल्या Cr2 ची नाही फाइंड करायची आहे Cr ची फाइंड करायची. कसली फाइंड करायची आपल्याला Cr. K2 आहे K किती आहे 2 का 10 2 का 10 K कुठल्या ग्रुपला बिलॉंग करतोय मग किती असणार ऑक्सिडेशन स्टेट प्लस Cr किती आहे Cr फाइंड करायचा म्हणून त्याला काय कन्सिडर केला ऑक्सिजन किती आहे उत्तर किती आलं माझ्याकडे +6. किती उत्तर आलं +6 आलं एवढं लक्षात सर्वांचा. नेक्स्ट SO4 - 2 आहे काय ज्याची फाइंड करायची त्याला x प्लस ऑक्सिजन किती 4 - 2 डोक्यावर चार्ज असला इज इक्वल टू 4 प्लस मायनस मायनस 8 किती उत्तर आलं माझ्याकडे +6. म्हणजे पहिल्या केस मध्ये सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट त्रास होतो बरोबर थोडं बाहेर सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट किती आली +6 याची किती आली +6 आलं एवढं लक्षात सर्वांना कळालं मी काय सांगितलं ऑक्सिडेशन स्टेट पूर्णपणे. याच्या बाहेरचा एक पण प्रश्न आहे ना ज्यावेळेस आपण रेग्युलरला शिकवतो मोर दॅन 50 एक्झाम्पल घेतो किती घेतो मोर दॅन 50. आपल्याकडे आता एवढा वेळ 3 प्रकारचा पॅटर्न आपल्याला परीक्षेमध्ये बघायला मिळाला आहे. त्या 3 पॅटर्न पैकी सर्वात जास्त क्वेश्चन जे आहे ते ऑक्सिडेशन स्टेटवर आधारित आले. कशावर आले ऑक्सिडेशन स्टेट. त्याच्यानंतर थोड्या कमी प्रमाणामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्यूसिंग एजंट आयडेंटिफाय करण्यासाठी आले. दुसरा पॅटर्न कुठला ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्यूसिंग आणि सर्वात त्याच्यापेक्षा थोडा कमी पॅटर्न जो आहे तो याच्यावर आलाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. कशावर आलाय आणि याच्यापेक्षा सर्वात एकच प्रश्न आलाय फक्त EMF सिरीज वर. कशावर आलाय म्हणजे तुम्हाला सर्वात जास्त फोकस पहिला 2 टॉपिक्स वर करायचे आहे. कळालंय हे घेणार आपण घेणार नाही असं करायचंय का नाही सर्व घेणार. आता व्यवस्थित थोडं पुढे जे ऑक्सिडेशन नंबर मेथड बघणार आहे आपण. तुम्ही 11वीला तर बिलकुल अभ्यास केला नसणार. मी आता विचारलं ऑक्सिडेशन नंबर मेथड म्हणजे काय एकाला पण सांगता येणार नाही. मी विचारलं आयन इलेक्ट्रॉन मेथड म्हणजे काय एकाला पण सांगता येणार नाही. मी एक रिएक्शन लिहिली रिएक्शन बॅलन्स करून दाखव एकाला पण नाही करता येणार. त्याच्यामुळं जे नाही शिकले ते शिकण्यासाठी अधिक जास्त कष्ट घ्यावे आणि ते कष्ट कमी करण्यासाठी सर इथे समरी ऑफ redox reaction included in this chapter. आता समजून घ्या व्यवस्थित. कार्बन दिसतोय सर्वांना त्याची रिएक्शन ऑक्सिजन सोबत झाली का तयार काय झाला आपला CO2. एवढं कळालं सर्वांना CO2 तयार झाला. आता थोडा कॉमन सेन्स लावा मुलांना. हा जो कार्बन होता दिसतोय सर्वांना आता ऑक्सिजनची तर -2 ऑक्सिडेशन स्टेट असते एकाची एका O ची -2 असते का नसते. हाऊ मेनी O आर देयर 2 for the reason 2 into -2 oxygen whole O2 carries -4 charge for that reason carbon having +4 or -4 charge. Okay
म्हणजे आता इथे लक्ष द्या, कार्बन एकटा होता ना सुरुवातीला, जो एकटा असतो त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 असते. किती असते? O2. आता हा काय झालाय? O2 एलिमेंट झाला का नाही झाला? त्याची पण ऑक्सिडेशन स्टेट 0 घेणार का? लक्ष द्या व्यवस्थित. आता मला एक उत्तर द्या, कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट काय होती? 0. 0चं रूपांतर +4 झालं का नाही झालं? म्हणजे 0चा +4 होतं, ऑक्सिडेशन स्टेट वाढते का कमी होते? म्हणून याचं काय होतंय? याचं काय होणार आहे? आलं का एवढं लक्षात? ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट बघायचं. काय बघायचं? मला एक गोष्ट सांगा, LIC चा एजंट माहिती का सर्वांना कोण असतो? बरोबर ना? एजंट नेहमी दुसऱ्याचे काम करतात ना. एजंट कोणाचे कार्य करतात? आता ऑक्सिडायझिंग एजंट आहे म्हटल्यावर तो दुसऱ्याचं काय करणार आहे? ऑक्सिडायझिंग एजंट आहे, तो दुसऱ्याचं काय करणार आणि स्वतःचं काय करणार? याला कुठला एजंट म्हणणार आपण? ऑक्सिडायझिंग एजंट. एजंट दुसऱ्याचं कार्य, दुसऱ्याचं स्वतःचं. रिड्युसिंग एजंट दुसऱ्याचं स्वतःचं. आलं एवढं लक्षात? मग थोडासा कॉमन सेन्स इथं बघा. कार्बन तर स्वतःचा तर काय करतोय? स्वतःचं काय करतोय तो? ऑक्सिडेशन करतो ना स्वतःचं. तिथं दिसतंय ना तुम्हाला ऑक्सिडेशन होतं. स्वतःचं ऑक्सिडेशन करतोय दुसऱ्याचं, म्हणून तो कुठला एजंट झाला? रिड्युसिंग एजंट. प्रश्न आलाय ना? मी सांगितलं ना दुसरा टाईपचा प्रश्न आहे. आयडेंटिफाय करायला येतं रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट. समजून घ्या व्यवस्थित. 0 to +4 झालं, बरोबर? ऑक्सिडेशन स्टेट वाढली म्हणजे कार्बनने स्वतःचं रिडक्शन केलं का ऑक्सिडेशन केलं? चला तुम्ही दोन्ही व्यवस्थित समजून घ्या. आता हा आहे ऑक्सिडायझिंग एजंट, याचं नाव काय? आणि याचं नाव आहे रिड्युसिंग एजंट. याचं नाव काय? जरा सांग, तुझं नाव काय? तुझं नाव काय? ऑक्सिडायझिंग दिसतोय हा सर्वांना? आता हा एजंट आहे. काय हा? ऑक्सिडायझिंग एजंट आहे ना. दुसऱ्याचं काय करणार तो? तू एजंट आहे ना, तुझं कार्य ऑक्सिडेशन करण्याचं, पण स्वतःचं आणि दुसऱ्याचं, बरोबर? मग तू दुसऱ्याचं नेहमी काय करणार? स्वतःचं काय करणार? रिडक्शन. काय एवढं समजलं? मग आता समज तू काय स्वतःचं काय करतोय? तू ऑक्सिडायझिंग एजंट आहे ना, तू स्वतःचं काय करतोय? रिडक्शन. इथं O2 स्वतःचं रिडक्शन करतोय ना, पण दुसऱ्याचं काय करतोय तो? मग O2 कुठला एजंट झाला? एवढं कळालं? हा कुठला एजंट आहे? दुसऱ्याचं काय करणार तो? स्वतःचं काय करणार तो? हा कुठला एजंट आहे? हा कुठला एजंट आहे? हा दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करणार का नाही करणार? स्वतःचं रिडक्शन करणार का नाही करणार? एवढं आलं का लक्षात? आलं का लक्षात? मग आता समजून घ्या व्यवस्थित. एकच एक्झाम्पल सांगतो, एकदम व्यवस्थित समजून घ्या. कार्बन 4 पासून +2 गेला. 4 पासून 4 ते +4 जाणार ना, एका ओव्हर -2, 2 वर -4. -2 असणार का एका ओव्हर? 2 आहे ना, म्हणजे -2 × 2 येणार का? म्हणजे -4 असणार का? याच्यावर काय असणार? +2. काय असणार? इथं कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट किती? 0 तो किती झाले? वाढली का कमी झाले? वाढली म्हटलं रिडक्शन होणार का? स्वतःचं त्याने काय केलं? दुसऱ्याचं काय करणार? आणि जो दुसऱ्याचं रिडक्शन करतो तो ऑक्सिडायझिंग एजंट नसतो का? कुठला एजंट असतो? जर का हा स्वतःचं ऑक्सिडेशन करतोय, हा स्वतःचं काय करणार? दुसऱ्याचं काय करणार? म्हणून कुठला एजंट? कन्सेप्ट कळते का नाही कळते? नाही समजत ना? चला अजून एक एक्झाम्पल घेऊ. Mg काय आपल्याकडे? S सोबत रिएक्शन झाली का? अरे काय केलंय? हा, Mg ची S सोबत रिएक्शन झाली का?
एमजीएस तयार झाला का नाही तयार झाला? झालाय का नाही झालं? एमजी कुठल्या ग्रुपला बिलॉंग करतोय, पहिल्या का दुसऱ्या? मग एमजी वर ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आहे? +2 येणार. सल्फर कुठल्या ग्रुपला बिलॉंग करतोय? 16व्या. 16 ची ऑक्सिडेशन स्टेट -2 असते का -6 असते? मग याच्यावर काय येणार? -2. आलं का एवढं लक्षात? हा, आता एमजीएस आहे काय? एमजीएस आहे सर, याच्यावर -2 आलं, याच्यावर +2 आलं. एवढं काय आलं मुलांना? म्हणजे तुम्हाला काय सांगायचं सर, इथं काही झालं का? बिलकुल काही झालं नाही. कसं काय यांनी दाखवलंय? मिस्टेक होते का आपले? विसरा, हे एक्झाम्पल नाही. हे एक्झाम्पल येणार पण असं कसं सांगू शकता? एकाकडे एमजी दाखवलं, एकाकडे एस दाखवलं, एमजीएस दाखवलं, कोणाचं काय होतं? नाही, चुकीचं आहे एक्झाम्पल. लक्ष द्या. एचजीओ आहे काय? एचजीओ पासून O2 सेपरेट झाला का? आणि एचजी सेपरेट झाला का नाही झाला? आता एचजी आहे सर, या एकट्या O वर ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे? एचजी वर किती असणार आहे? आता मुलांना मला इथं सांगा, O2 आहे ना? O2 आहे का नाही? किती ऑक्सिडेशन स्टेट असणार? किती असणार ऑक्सिडेशन स्टेट? 0. एचजी आहे ना? एचजी इकडे काय होता? -2 चं रूपांतर कशात झालंय? -2 चं रूपांतर 0 मध्ये झालं, म्हटल्यावर ऑक्सिडेशन स्टेट कमी झाले ना? काय झालं त्याचं? झालं का नाही झालं ऑक्सिडेशन? आलं एवढं लक्षात? आता इथं सर आपण आयडेंटिफाय करू शकतो का कोण एजंट कोण नाही एजंट? कसं करणार तुम्ही? एकटा एक आहे ना, याच्यापासून कोण आयडेंटिफाय करणार? फक्त एवढं सांगा की ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन झालं, ऑक्सिडेशन O2 तयार झाला, ज्याला आम्ही ऑक्सिडाइज्ड प्रोडक्ट म्हटलं. जर का इथं ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन झालं तर मर्क्युरीचं काय होणार? रिडक्शन. त्या प्रोडक्टला कुठला बनणार तुम्ही? मी काय सांगतोय समजतंय? जरी डोक्यावरून जात असणार तरी जाऊ द्या, पण कळतंय तुम्हाला बाकी गोष्टी मी काय सांगतोय? बॅलन्सिंग रिडॉक्स रेट एक आणि पुढचं एक आहे. Balancing redox reaction by oxidation number method in acidic medium. आलं एवढं लक्षात? चला मी दोन्ही शिकवतो, एकदम व्यवस्थित सांगतो. कळालंय? ऑक्सिडेशन नंबर मेथड आणि हाफ रिएक्शन मेथड मी सांगतो तुम्हाला, पुस्तकातून सांगतो. काय काय असणार ट्रिक देतो, त्याच्यानुसार या दोन्ही सांगतो. आता इथं जरा व्यवस्थित नाही दिलंय त्याने, पुस्तकातून सांगतो मी तुम्हाला. मला आधी हे संपून घेऊ द्या बाकी सर्व. इलेक्ट्रोकेमिकल सेल. कुठला सेल बघायचा आहे? इलेक्ट्रोकेमिकल सेल. किती प्रकार असतात? इलेक्ट्रोकेमिकल सेल बघितलं? हां, नाही बघितलं. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये आपण नाही बघितलं. नाही इलेक्ट्रोकेमिकल सेलची पाच दिसतात.
इलेक्ट्रोकेमिकल सेलचे मुख्य दोन प्रकार असतात. किती प्रकार असतात? दोन. कुठले कुठले? गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टॅइक. आणि दुसरा कुठला असणार? इलेक्ट्रोलायटिक सेल असणार. बरोबर आहे. आता काय सांगतोय समजून घ्या, लक्ष द्या व्यवस्थित. इलेक्ट्रॉन फ्लो इन एक्सटर्नल सर्किट फ्रॉम एनोड टू कॅथोड. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये इलेक्ट्रॉनचा फ्लो कॅथोड टू एनोड होणार का एनोड टू कॅथोड होणार? एनोड टू. पहिला मुद्दा क्लिअर झाला. पहिला एमसीक्यू फिट एकदम. दुसरा मुद्दा, सर मग करंट कुठून फ्लो होणार? एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का इलेक्ट्रॉन इकडनं असा फ्लो होतो तर करंट विरुद्ध फ्लो होतो. फिजिक्सची कन्सेप्ट माहिती तुम्हाला. इलेक्ट्रॉन्स इकडनं फ्लो होतो तर करंट त्याच्या विरुद्ध जातो का नाही? म्हणजे जर का एनोड टू कॅथोड इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहे तर कॅथोड टू एनोड काय फ्लो होणार? कळलं का नाही कळलं? नेक्स्ट, इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय बघायचं आहे? इलेक्ट्रोड पोटेन्शियल. सर इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय? कॅथोड आहे एनोड आहे त्यांचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल मधला जो डिफरन्स असतो त्याला इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं म्हटलं जातं. इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर मध्ये एकदम डिटेल बघितलंय. कळलं ना? दोन इलेक्ट्रोडचा इलेक्ट्रोड पोटेन्शियलचा डिफरन्स इज नोन ॲज अ. नाही येणार प्रश्न. इलेक्ट्रोड रिएक्शन काय बघणार? इलेक्ट्रोड रिएक्शन कॅथोड आणि एनोड वर होणारी रिएक्शन इज नथिंग बट द रेडॉक्स कपल. रेडॉक्स कपल काय असणार? सर महत्त्वाचा प्रश्न आहे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. द टू केमिकल स्पेसिस आर लिंक्ड बाय ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे दोन हाफ सेल जे एकमेकांसोबत लिंक झाले, अटॅच झाले, कशासाठी? इलेक्ट्रॉनच्या ट्रान्सफर साठी. तेव्हा त्याला काय म्हणणार आपण? रेडॉक्स. श्रीकृष्ण बंद करून टाका. अरे 11वीचं पुस्तक आहे आपल्याकडे. मी आता जसं जसं तुम्हाला सांगणारे अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगता. कुठल्याही केमिकल रिएक्शनला बॅलन्स करण्याच्या दोन मेथड असतात. म्हणजे टॉपिकचं नेम काय सर? बॅलन्सिंग द केमिकल रिएक्शन बाय टू वेज. किती वेज असणार मुलांनो? टू वेज असणार. कुठले कुठले असणार सर? ऑक्सिडेशन नंबर मेथड. 5 वेळेस रिपीट करा. ऑक्सिडेशन नंबर मेथड, ऑक्सिडेशन नंबर मेथड, ऑक्सिडेशन नंबर मेथड, ऑक्सिडेशन नंबर मेथड. हाफ रिएक्शन मेथड. दुसरी कुठली असणार आहे? तिलाच म्हटलं जातं आयन इलेक्ट्रॉन मेथड. तिला काय म्हटलं जातं? सर या दोन मेथडने आम्ही कुठल्या केमिकल रिएक्शनला बॅलन्स करणार? रेडॉक्स केमिकल रिएक्शनला किंवा रेडॉक्स रिएक्शनला बॅलन्स करणार. कुठल्या रिएक्शनला बॅलन्स करणार? रेडॉक्स रिएक्शन. किती वेजने बॅलन्स करणार रिएक्शनला? 4च प्रश्न आले. किती प्रश्न आले? 4. पण रिसेंटली आले 22 ला आले, 23 ला आले, त्याच्यामुळे टॉपिक घ्यावा लागतो. अन्यथा गरज नव्हती. मी काय सांगितलं एवढं लक्षात आलं सर? अजून मला फक्त दोन सेंटेन्स सांगायचे, त्याच्यावर पण प्रश्न आले. आता काय सांगताय सर तुम्ही? आम्ही काय काय लक्षात ठेवू सांगणार. एक एक्झाम्पल घेऊ, सर्व संपून टाकू. 3H3AsO4 आपण काय घेतलं? 3H3As. CuO once again CuO. आपण काय घेतला? कॉपरचा ऑक्साईड घेतला. कॉपरचा काय घेतला आपण? ऑक्साईड. त्याची रिएक्शन केली आपण अमोनिया सोबत. कोणासोबत केली आहे? अमोनिया. सर काय होणार आहे मुलांना? ही रिएक्शन होत असताना यांच्यापासून आपल्याला कॉपर नायट्रोजन वॉटर मिळणार आहे. काय मिळणार आहे? काय काय मिळणार आहे? कॉपर नायट्रोजन आणि वॉटर. वन्स अगेन समर्थ लक्ष. कॉपरचा ऑक्साईड घेतला आपण,
रिएक्शन कोणासोबत केली? कॉपर मिळाला, N2 मिळाला, H2 मिळाला. बरोबर. सर आम्हाला पुढे काय करायचंय सांगतोय सर्व गोष्टी. आता लक्ष द्या सर्वांनी. कॉपर आहे, जरा ज्यांच्यामध्ये जे कॉमन दिसतं त्यांच्या जोडी बनवू आपण. ठीक आहे. कॉपर याच्यात दिसतं, कॉपर याच्यात दिसतं, यांची एक जोडी बनवली आपण सर्वांनी. इथं मला याने N दिसतो, इथं मला N दिसतो, यांची एक जोडी बनवली आपण सर्वांनी. बनवली का नाही बनवली? आता कॉमन काय त्याला जरा डॅश करा. याच्यामध्ये कॉमन कॉपर आहे, याच्यामध्ये कॉमन काय आलं एवढं, याच्यामध्ये कॉमन काय, याच्यामध्ये कॉमन काय, एवढं समजलं मी काय सांगतो सर्वांना? आलं का लक्षात? ठीक. सर अजून काय सांगायचं सांग. सर कॉपरला ऑक्सिजन अटॅच आहे, ऑक्सिजनची -2 ऑक्सिडेशन स्टेट. आता ज्यांना डॅश डॅश केले ना आपण त्यांची ऑक्सिडेशन स्टेट काढूया. कॉपरची काय असणार? याच्यावर -2, तर कॉपरची काय येणार आहे? बरोबर. आता बघ, आता हायड्रोजनचं काम येणार आपल्याला. कुठली ऑक्सिडेशन स्टेट शो करणार? हायड्रोजन हा नायट्रोजनला अटॅच्ड आहे ना, आहे का नाही? नायट्रोजनला अटॅच्ड आहे, त्याच्यामुळे हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट आपण इथं घेणार आहे +1. काय घेणार आहे? सर का नायट्रोजन आहे का तिकडं? तिकडं दिसतंय का तुम्हाला पी ब्लॉक मध्ये? पी ब्लॉक ची ऑलवेज हॅव्हिंग मोर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दॅन एस ब्लॉक. हा N होता सर, हायड्रोजन होते. हायड्रोजन त्याच्यापेक्षा जास्त निगेटिव्ह असणाऱ्या एलिमेंटला अटॅच्ड आहे. हायड्रोजन आणि निगेटिव्ह आहे म्हटलं हायड्रोजनवर प्लस येणार का मायनस? याची काढायची ना, नाही काढायची याची आपल्याला? इकडे लक्ष द्या. काढायची का नाही काढायची? काय कन्सिडर केला मी? संपला विषय. +3 आले, याच्यावर काय येणार? -3. एका हायड्रोजनवर +1 येणार ना, 3 हायड्रोजनवर. हॅलो, एका हायड्रोजनवर +1 येणार का नाही? 3 हायड्रोजनवर काय येणार? नायट्रोजनवर काय येणार? आता इथं नायट्रोजन एलिमेंट आहे का नाही? मग नायट्रोजनची काय येणार ऑक्सिडेशन स्टेट? 0. आलं एवढं लक्षात? कॉपरची काय येणार सर? मुलांनो, जो एकटा असतो त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 असते, जो एलिमेंट असतो त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 असते. समजलं सर्वांना? नेक्स्ट पुढे काय करायचं सर आम्ही? NH3 आणि N2 दिसतोय सर्वांना? हे दिसतंय का नाही दिसत आहे सर्वांना? आता मला एकच सांग प्रतीक, तू अप्रतीक होणार शेवटच्या 4 दिवसांमध्ये 5. हो हो, प्रतीक का प्रज्वल? प्रतीक आहे ना. NH3 चे N2 होते, NH3 चे काय होतंय? चेनच्या फाइंड करायचं. काय फाइंड करायचं? -3 आणि 0. -3 आणि 0च घेणार ना, जोडी त्यांची केली, तिसऱ्याची जोडी घेणार का? -3 आणि 0 वजा करा, -3 वजा 0, -3 उत्तर येणार आहे. पॉझिटिव्ह घ्यायचं. जास्त डोकं लावायचं नाही ना, जसं सांगतो तसं लक्षात ठेवा. -3 आहे का? 0 आहे का? वजाबाकी केली का? -3 वजा 0 केला का? -3 उत्तर येणार आहे का? पण चेंज हा काय नेहमी 0 मायनस चेंज असतो का? आता ही वेळ नाही तर सांगितलीच ती. पीएचडी ला पण शिकवणार नाही, एवढं डिटेल मध्ये शिकू शकतो. चेंज 3 येणार आहे. चेंज किती येणार आहे? कसं आलं नाही समजलं? सीओ चं सीओ झालं का नाही झालं? चेंज किती येणार? +2 ते 0 झालं ना, मग चेंज किती येणार? -2. पण घ्यायचा किती? अजून पण नाही. प्रकाश पटलाय का तुमच्या डोक्यात? पटला आहे का नाही पटलाय?
आता मी काय सांगतो समजून घ्या. आता ट्रिक फायनल एंड पर्यंत पोहोचल्यावर Cu चा चेंज +2 आला, n चा चेंज +3 आला, बरोबर आहे. या +3 ने जिथं जिथं Cu दिसतो त्याच्याने तिथं मल्टिप्लाय करत जायचं. इथं Cu दिसला मल्टिप्लाय बाय, इथं Cu नाही दिसत आम्हाला मल्टिप्लाय बाय. आणि सर जिथं Cu दिसणार विरुद्ध करायचंय ना. Cu चा चेंज 2 आला पण तिथं 3 ने मल्टिप्लाय करायचं. n चा चेंज 2 3 आला पण तिथं 2 ने मल्टिप्लाय. सर बॅलन्स झाली का रिएक्शन कसं चेक करायचं करा ना. 2 n आहे का इथं? इथं 2 n आहे का? मग याला पण 2 ने मल्टिप्लाय करून टाका. काय फरक पडतो? केमिस्ट्री घरची आपल्या. ऑक्सिजन किती इथं? ऑक्सिजन किती इथं? मग इकडे काय 4 येणार का? आले का नाही आले? चला रिएक्शन बघून घेऊ एकदा बॅलन्स झाले का नाही. 3 कॉपर 3 कॉपर नाहीये. 2n 2n नाहीये. 3O 3O नाहीये. 6H 6H ज्यांना दिसत नाही त्यांना जादुई चष्मा देतो आणि करंट पण देतो. दोन्हींचं कॉम्बिनेशनची फिलिंग जरा आताच घेऊन घ्या. कळालं सर्वांना? बाकी गोष्टी नको. आयन इलेक्ट्रॉन झाले. कुठली मेथड बघायची आपल्याला आता नेक्स्ट? आयन इलेक्ट्रॉन मेथड. पहिली मेथड सांगितल्याप्रमाणे काय करणार? पहिले जोडी करणार. जोडीची ऑक्सिडेशन स्टेट करणार. ऑक्सिडेशन स्टेटचा प्रोडक्ट डिफरन्स काढणार. डिफरन्स नेहमी पॉझिटिव्ह घेणार, विरुद्धाने मल्टिप्लाय करणार. एकदा बघणार बॅलन्स आहे का नाही. चालेल सांग. ऑक्सिडेशन नंबर मेथड. नेक्स्ट कुठली मेथड बघणार आहे आपण? पॉइंटला टच करू का? मर्म असतात. काय असतात? मर्म काय असतात? मारयंती ती मर्मानी. वन्स अगेन मारयंती ती मर्मानी. मर्मावर आघात झाल्यास मनुष्य स्वर्गवासी होतो. तर खरंच का ट्राय करायचं का? ट्राय करण्याची इच्छा असणार मला बाहेर भेटा. आपण तुमच्या मर्मावर चांगला आघात. याच्या सोबत रिपीट करायचं. त्यांना रिपीट करायचे त्याच्यासोबत सर्वांनी. शांत शांत रिपीट. आयन इलेक्ट्रॉन मेथड. काय बघायचे? काय बघायचं आपल्याला? आयन इलेक्ट्रॉन मेथड. काय बघायचे? आता लक्ष द्या. काय काय केलं मी समजून घ्यायचं व्यवस्थित. Mn2 प्लस ClO3 माइनस काय यूज MnO2 प्लस ClO2. आता लक्ष द्या. जे सांगतो ते व्यवस्थित समजून घ्यायचं. आता मला लक्ष करायचं. ही रिएक्शन दिसते सर्वांना. Mn2 प्लस ClO3 माइनस यूज MnO2 प्लस ClO2 दिसतंय. काय करायचं सर? काय नाही करायचं. पहिल्यासारखी जोडी बनवा. जोडी कसा बनवणार सर सांगतो ना. Mn वर किती ऑक्सिडेशन स्टेट आहे? लिहिली. प्रत्येकाची सुरुवातीला ऑक्सिडेशन स्टेट लिहू शकता आपण? लिहू शकणार. सर Cl ची फाइंड करायची. करा ना मग. ज्याची फाइंड करायची त्याला. ऑक्सिजन किती सर? 3. एकाची -2 इज इक्वल टू डोक्यावरचा चार्ज.
म्हणजे Cl चे ऑक्सिडेशन स्टेट किती आले सर? सर MnO2 मध्ये किती येणार? Mn ची किती येणार सर? Mn चे ऑक्सिडेशन स्टेट किती आले? +4. किती आले? Cl चे किती आले? इकडे Mn चे किती आले? +2. सर इकडे किती येणार Cl ची? लक्ष दे. x + 2 * -2 = Cl ची किती आले ऑक्सिडेशन स्टेट? +4. किती आले ऑक्सिडेशन स्टेट? Mn ची किती येणार आहे? Cl ची किती आली? Mn ची किती आली? Cl ची किती आली? आले एवढं लक्षात. त्याच्यानंतर ग्रुपिंग करायची, जोडी बनवायची. जोडी बनवली इकडे आपण, इकडे जोडी बनवली आपण का नाही बनवली? बनवली का नाही बनवली? ठीक. सर नंतर पुढे काय करायचं? पुढे काय करायचं? जोडींना सेपरेट करायचं. जोडींना काय करायचं? सर कसं करायचं सांगतोय तसं बघ. Mn दिसतोय का? Mn2+ पासून मला काय मिळालंय? MnO2 मिळाला का नाही मिळाला? सेकंड जोडी कुठली आपली? ClO3- त्याच्यापासून काय मिळालं मला? ClO2 भेटलाय का नाही मिळालाय आपल्याला? भेटलाय का नाही भेटला? +2 होता. MnO2 मध्ये Mn ची ऑक्सिडेशन स्टेट किती होती? 4. ClO3 मध्ये किती होती Cl ची ऑक्सिडेशन स्टेट? इथं चला डिफरन्स फाइंड करा लवकर. छोटी संख्या वजा मोठी संख्या का मोठी वजा छोटी संख्या? इकडे 2 आहे, इकडे 4 आहे. 4 वजा 2 उत्तर किती येणार आहे? त्या 2 ने सर्वांना काय करून टाकायचंय? मल्टिप्लाय केलं का मी इकडे? 4 आहे ना इकडे. इकडे काय? 4 वजा 2 किती उत्तर आलं? 2 डिफरन्स आला का? आता 2 ने याला मल्टिप्लाय करणार का खालच्याला मल्टिप्लाय करणार? खालच्याला, कारण की विरुद्धला मल्टिप्लाय करायचं. इकडे खाली कशाने मल्टिप्लाय केलं मग आपण? केलं का नाही केलं? सर इकडे किती आला? 5 वजा 4 आलं एवढं लक्षात. नेक्स्ट बघा आता व्यवस्थित पुढची स्टेप समजून घ्या. इकडे O2 आहे का? इकडे O2 आहे का नाही? इकडे आहे का? जिकडे ऑक्सिजन कमी किंवा नाहीच तिकडे पाणी ऍड करायचं. इकडे काय ऍड करायचंय? म्हणजे तुम्ही इकडे पाणी ऍड करणार का नाही करणार? वॉटर ऍड केलं. किती ऍड करायचं सर? ऑक्सिजन किती आहे? इकडे पण ऑक्सिजन किती पाहिजे? महिला कशाने मल्टिप्लाय करणार? आलं का नाही आलं? जिकडे ऑक्सिजन ऍड केला, जिकडे वॉटर ऍड केला त्याच्या विरुद्ध बाजूला H+ ऍड करायचं. त्याच्या विरुद्ध बाजूला H+. म्हणजे इकडे H+ केला का तुम्ही ऍड? सर किती H+ ऍड करायचे? कॉमन सेन्स लावा थोडा. हाऊ मेनी H आर देयर? 2 to the हाऊ मेनी H आर ऍडेड? ओके. सर जिकडे H+ ऍड केला तिकडे इलेक्ट्रॉन ऍड करायचे. तिकडे काय ऍड करायचे? सर किती करायचे? 4 H+ आहे ना, त्याच्या निम्मे किती झाले? म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स ऍड केले? सर एवढी मोठी लक्षात ठेवायची का? पर्याय ट्रिक देतोय. ते पुस्तकातलं वाचलं तर बीपी वाढून मनुष्य स्वर्गवासी होण्याची संभावना आहे. जाता जाता विचारणार, व्हेंटिलेटरवर लावण्यासारखी कंडिशन करून सोडणार. आहे काय? आहे ना. इकडं O3 आहे ना, म्हणजे 3 दुने 6. 6 O आहे का नाही? 6 O आहे का नाही? इकडं हाऊ मेनी O आर देयर? 4. तुला कळतं ना रे? मग O कुठे कमी आहे? रिएक्टंट का प्रोडक्ट? मग तिकडे ऍड, इकडे काय ऍड करणार तुम्ही? वॉटर ऍड करणार का नाही? किती करायचे? 4 आहे ना, इकडे 6 आहे ना, 2 ऍड करा म्हणजे 4 आणि 2 किती होणार आहे? बरोबर. जिकडे वॉटर ऍड केलं तिच्या विरुद्ध बाजूला काय ऍड करणार? किती करणार सर? H+. 4 आहे ना, किती करणार का नाही करणार? जिकडे H+ ऍड केला तिकडं त्याच्या निम्मे काय ऍड करणार? मी काय सांगतोय कळतंय का नाही? अरे कॉम्प्लेक्स आहे. मला उद्या उठून कोणी सुद्धा म्हणायला नको की सर हा टॉपिक नाही शिकवला, प्रश्न आला. त्याची मी नेहमी काळजी घेतो आणि घेत राहणार. माझं कर्तव्य तुम्ही अभ्यास करा नका करू, मला काही फरक पडणार नाही. पण जर का मी माझ्या कर्तव्याला कमी पडलो तर माझा शिकून उपयोग. ठीक आहे, एवढं कळालं सर्वांना? पहिली गोष्ट कळाली, दुसरी कळाली. आता तुम्हीच मला सांगा
पहिल्या केस मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहे, दुसऱ्या केस मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहे, सेम सेम आहे का नाही इलेक्ट्रॉन. आता काय करायचं एवढं बस फक्त रिएक्शन असू बस इथपर्यंत पोहोचलो मुलांना आपण, आलोय आपण इथपर्यंत. आता काय करायचं सर, एकदा मी काय करतोय रिएक्शन्सला वर लिहून घेतो. 2H2 लिहिलं आपण, ही रिएक्शन लिहितो ना आपण, प्लस Mn2 प्लस लिहिलं आपण, गिव्स काय मिळणार आहे मला, MnO2 मिळणार का नाही मिळणार, प्लस 4H प्लस मिळणार का नाही मिळणार, प्लस 2 इलेक्ट्रॉन्स मिळाले का मला. ही पहिली मेथड झाली का नाही झाले. दुसरी मेथड काय आहे सर, 2 इलेक्ट्रॉन्स इकडे लिहिले, प्लस 4H प्लस इकडे लिहिले, प्लस 2ClO3 वजा इकडे लिहिले, गिव्स 2ClO2 प्लस 2H2 आपण लिहिले. ठीक आहे. आता दोन्हीचे एडिशन करायचे. दोन्हीचे काय करायचे सर, एडिशन करून काय होणार नाही, दोन इलेक्ट्रॉन विरुद्ध बाजूला आहे का नाही, हे दोन इलेक्ट्रॉन काय झाले सर, 4H प्लस 4H प्लस काय झाले सर, सर 2H2 काय झाले सर. ठीक आहे, सर्व गोष्टी कॅन्सल झाल्या मुलांनो. आता राहिलं काय सर, Mn2 प्लस राहिला मुलांनो, प्लस काय अजून 2ClO3 मायनस गिव्स इकडे काय राहिले सर, MnO2 प्लस अजून काय सर 2Cl. फायनली रिएक्शन काय झाली सर, आता इकडे ही रिएक्शन बघ, ही बघ आणि ही बघ सेम आली का आले. तर त्याच्या वर बघ किती म्हणजे काय काय करावं लागेल, समजलं. किती मोठी प्रोसेस आहे, ज्या गोष्टी सांगितल्या समजल्या. इकडे लक्ष द्यायचं सर्वांनी. तुम्ही कुठला प्रश्न सॉल्व्ह केला तो प्रश्न नॉर्मल नाही, हा प्रश्न सोल्युशन इथून स्टार्ट होत आहे, संपलं इथं असं नाही. इकडनं चालू झालं, इकडनं इथं जाऊन दी एंड झाला आणि उत्तर बघतो तर काय आपलं उत्तर काय, एवढं मोठं सोल्युशन तुम्ही काढू शकता. आल्या लक्षात सर्वांना. सर का प्रश्न घेतला, अरे एवढा सोपा प्रश्न येतोय, ही रिएक्शन दिली जाते आणि विचारलं जातं इथं x काय येणार, y काय येणार, z काय येणार, a काय येणार. मग इथे x ची व्हॅल्यू किती आली म्हणून Mn2 प्लस च्या जागेवर 1 आली. Cl2 मध्ये y दिलाय, y ची व्हॅल्यू किती आली. अरे येते का लक्षात. शेवटचे दोन मुद्दे सांगतो चॅप्टरचा दी एंड करतो. मी काय सांगते लक्ष द्या मुलांना, जेवढी जास्त अरे इकडे नाही दिसत ना, जेवढी जास्त निगेटिव्ह इनॉट ची व्हॅल्यू असणार तेवढा जास्त तो रिड्युसिंग एजंट असणार. म्हणजे सर काय, इनॉट ची व्हॅल्यू सर्वात जास्त निगेटिव्ह तेवढा जास्त तो काय असणार आहे, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असणार आहे. बरोबर. आणि जेवढी पॉझिटिव्ह इनॉट ची व्हॅल्यू असणार तेवढा जास्त तो स्ट्रॉंग कुठला एजंट असणार, ऑक्सिडायझिंग. जेवढा जास्त निगेटिव्ह तेवढा जास्त रिड्युसिंग, जेवढा जास्त पॉझिटिव्ह. आले एवढं. आता विचारला गेलाय का प्रश्न, तुम्हीच सांगा मला, इथे इनॉटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का वर सर्वात, प्लस 2.87 ना, खाली बघा सर्वात जास्त निगेटिव्ह का, वजा 3.05. खाली जो लिथियम दिला आहे त्याची मायनस इनॉटची व्हॅल्यू मायनस 3.05 आहे आणि वर जो दिलाय त्याची प्लस 2.87 आहे. म्हणजे खाली सर्वात जास्त निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह, मग सर्वात जास्त निगेटिव्ह आहे म्हटल्यावर सर्वात जास्त स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असणार का ऑक्साईड. लिथियम हा सर्वात जास्त स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असतो आणि फ्लोरीन हा सर्वात जास्त स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असतो. 22 ला आलाय आणि 23 ला. संपलं का आपलं आता, अजून एक राहील. एक थोडा पेशन्स, 1-2 मिनिटं, 2 मिनिटं तुम्हाला 1 मार्क देऊ शकतो. तर डॅनियल सेल, कुठला डॅनियल सेल मधला कॅथोड आणि एनोड सांगतो आणि जातो मी, तुम्ही काय करायचं ते करा. डॅनियल सेल काय आहे, डॅनियल सेल मध्ये
कॅथोड हा काय सांगतोय मी? डॅनियल सेल मध्ये मला सांगा मुलांना एनोड मध्ये काय होतं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होता. डॅनियल सेल मध्ये कॅथोड हा कॉपर असतो, एनोड हा झिंक असतो. बस. कॅथोड कोण असणार आहे? कॉपर. एनोड कोण असणार आहे? चॅप्टरचा ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करता येणार का? त्याच्यानंतर काय अजून हाफ रिएक्शन मेथड आली ही मागे. ऑक्सिडेशन नंबर मेथड शिकवली आपण. सर्व नियम सांगितले ऑक्सिडेशन नंबर फाइंड करण्यासाठी. ऑक्सिडेशन बघितलं, रेडिएशन बघितलं, ऑक्सिडायझेशन, रिडक्शन केलं.